नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदेवता या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत MSN फर्स्टमध्ये विचारला जाणारा प्रश्न, ॲक्यूट ओटायटिस मीडिया, क्रॉनिक ओटायटिस मीडिया 5 मार्काला विचारला जातो. तर या नोट्स फॉलो करण्यापूर्वी तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या ज्या नोट्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. मी नेहमीप्रमाणे सांगते तसं त्याने दिलेल्या ज्या नोट्स असतात किंवा तुम्हाला ज्या ऑलरेडी नोट्स भेटल्यात त्याच्यानुसार डिफरन्सेस किंवा तुमचे जे क्वेश्चनचे आन्सर आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ॲक्यूट ओटायटिस मीडिया, क्रॉनिक ओटायटिस मीडियाचा डिफरन्स पहिला बघूया. मी काय बोलते ते ऐका आणि लक्षपूर्वक ऐका. अचानक तीव्र स्वरूपात मध्यकर्णदाह होऊन त्यात पू होतो आणि यामध्ये सुद्धा पू झालेला आढळतो. ठीक आहे, क्रॉनिकमध्ये, ॲक्यूटमध्ये सुद्धा. ह्यांचे प्रमाण 1 वर्षाच्या आतील बालकांमध्ये जास्त आढळते. वयस्कर लोक, लहान मुलांमध्ये याचे प्रमाण आढळते. त्याच्यानंतर कधीकधी याची सुरुवात टॉन्सिलायटिस, फॅरेंजायटिस झाल्यानंतर सुरुवात होते. म्हणजे याची सुरुवात कशी होते? टॉन्सिलायटिस, फॅरेंजायटिस झाल्यानंतर याची सुरुवात होते. तर हा वारंवार होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या ॲक्यूट ओटायटिस मीडियामुळे होतो. हा कसा होतो? तर क्रॉनिक. वारंवार जो ॲक्यूट स्वरूपाचा ओटायटिस मीडिया होतो त्याच्यामुळे पण होतं. तर मोठ्या व्यक्तींमध्ये पोहताना घाणेरडे पाणी कानात गेल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर हा मोठ्या व्यक्तींमध्ये फाटलेल्या टाळू, ॲलर्जीमुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. ठीक आहे. 5वा फरक आहे, सुरुवातीला कान गच्च झाला आहे, जड आहे अशी तक्रार असते याच्यामध्ये. तर यामध्ये कानातून पू वाहत असतो. 6वा फरक आहे, संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर आतील पुवामुळे कानाचा पडदा बाहेरील बाजूस फुगल्यासारखा वाटतो. संसर्गाचं जेव्हा प्रमाण वाढल्यानंतर आतील पुवामुळे काय होतं? कानाचा पडदा बाहेरील बाजूस फुगल्यासारखा वाटतो. तर मध्यकर्णाच्या म्युकस मेम्ब्रेला पॉलिप्सी तयार होतात ह्याच्यामध्ये. ठीक आहे. क्रॉनिकमध्ये मध्यकर्णाच्या म्युकस मेम्ब्रेला पॉलिप्स तयार होतात. तर संसर्गाचे प्रमाण वाढल्यानंतर आतील पुवामुळे कानाचा पडदा बाहेरील बाजूस फुगल्यासारखा वाटतो. ठीक आहे. 7वा आहे, याला कारणीभूत जंतू स्ट्रेप्टोकोकाय किंवा स्टॅफिलोकोकाय असतात. लहान बालकांमध्ये निमोकोकस आणि हिमोफिलिस इन्फ्लुएन्झाचे जंतू. तर कारणीभूत जंतू बघा, लिहून घ्या, मी काय बोलते ते लक्ष द्या. स्ट्रेप्टोकोकाय किंवा स्टॅफिलोकोकाय असतात. लहान बालकांमध्ये निमोकोकस आणि हिमोफिलिस इन्फ्लुएन्झाचे जंतू कारणीभूत असतात. ते यामध्ये एकाच प्रकारचे रोगजंतू कधीही आढळत नाहीत. यामध्ये स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफिलोकोकाय, प्रोटियस आणि सुडोमोनास सारखे जंतू आढळतात. ठीक आहे, या प्रकारचे जंतू आढळतात. 8वा फरक आहे, याची लक्षणे जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतात. ताप व चिडचिड असते ह्या लोकांमध्ये. यामध्ये हा आजार औषधोपचार झाले नाही तर आजूबाजूच्या हाडांपर्यंत पसरतो. ठीक आहे. 9वा फरक आहे, यामध्ये अँटीव्हायरलिक औषध देतात. डॉक्टर या आदेशानुसार कानात औषधे थेंब घालतात. तर यामध्ये सिस्टमॅटिक अँटीबायोटिक, लोकल अँटीबायोटिक ड्रॉप्स कानात घालण्यासाठी देतात. समजलं? यामध्ये सिस्टमॅटिक अँटीबायोटिक, लोकल अँटीबायोटिक ड्रॉप्स कानात घालण्यासाठी देतात. त्याच्यानंतर याचे विपरीत परिणाम मॅस्टायटिस, सेल दूषित होणे, ब्रेन ॲब्सेस. तर ह्याचेसुद्धा क्रॉनिकचे विपरीत परिणाम मेनिंजायटिस, ब्रेन ॲब्सेस, फेशियल पाल्सी असे असू शकतात. अशा प्रकारचा हा डिफरन्स आहे ॲक्यूट ओटायटिस मीडिया आणि क्रॉनिक ओटायटिस मीडिया. तर तुम्हाला कळालं असेल. हँडरायटिंग नसेल कळालं कारण हे रात्री पटापट काढलेल्या नोट्स आहेत तुमच्यासाठी, तर समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा नर्सिंग ट्युटरने दिलेल्या चांगल्या नोट्स असतील तर त्याही तुम्ही फॉलो करू शकता. त्या तुमच्या नर्सिंग ट्युटरने नोट्स दिलेल्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर त्या फॉलो पहिले करा. आणि ह्याचा डिफरन्स किंवा ह्याच्यातल्या काही तुम्हाला जर स्वतः पण काढता येणार असेल तर ते स्वतः पण काढू शकता. तुमच्या सिनियर्सच्या किंवा कुणाच्या नोट्स असतील तर त्यासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ह्याचाही आधार घेऊ शकता आणि नोट्स काढू शकता. तर अशा प्रकारे याचा व्हिडिओ होता. लवकरच आपण भेटणार आहोत. बरेच व्हिडिओ पेंडिंग आहेत, म्हणजे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत एक्झामच्या आधी. एक्झाम जवळ आली तर काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.